21 ते 65 वर्ष वयोगटातील या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। योजनेचे नवीन नियम चेक करा। वरून बातमी आलेली आहे, तुम्ही पुराव्यासहित ही बातमी बघू शकता। नियम बदललेले आहेत, त्यामुळे पुढील हप्ता जर तुम्हाला महिलांना पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा। लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी काही कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील अशीच एक योजना आहे। या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। म्हणजेच एका वर्षात पात्र महिलेला 18,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरले जात होते आणि 30 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची दिनांक होती। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे देखील मिळाले आहेत। ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले होते त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे 4,500 रुपये आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेत त्यांना सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये देण्यात आलेले आहेत। महत्त्वाचे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बीड येथील एका सभेमध्ये लाडक्या बहिणींना आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आणखी 3,000 रुपये दिले जाणार अशी घोषणा आता केलेली आहे। म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना दिवाळीच्या आधीच आणखी 3,000 रुपयांची मोठी भेट आता मिळणार आहे। दिवाळीच्या आधी भाऊबीज म्हणून हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करू अशी घोषणा करत हा अजितदादांचा वादा असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी म्हणले आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मात्र या योजनेसाठी सरकारने काही नियम आता परत निश्चित केले आहेत। दरम्यान आता आपण याच नियमांची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे सर्व महिलांनी लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांना आता मिळणार आहे। ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यामध्ये झाला आहे आणि त्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील या योजनेसाठी आता पात्र ठरणार आहेत। याचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दिला जाणार आहे। 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। ज्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य आयकर भरतो म्हणजेच आयकरदाता आहे त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ आता मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा। ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात नियमित म्हणजे कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्त आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। महिला स्वतः किंवा तिच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्या योजनेतून दरमहा 1,250 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम घेत आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवावे। महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे कोणत्याही मंडळ, महामंडळ किंवा उपक्रमांचे अध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहे अशांना याचा लाभ मिळणार नाही। ज्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहन असेल अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ आता मिळणार नाही। महिलांना तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती पैसे आले कमेंट करून नक्की सांगा। व अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।